आज मी बघितला नंदी बैल, तोही भल्या मोठ्या शिंगांचा. कुठे कसा तर सांगतो रामकृष्ण म्हणजे सकाळ सकाळी निघालेलं मॉर्निंग वॉकला. तर आमच्या गावातला छकडेवाला बघा कशी प्रॅक्टिस करतो. रोजचा असं छकडा पळत असतो, प्रॅक्टिस करत असतो आणि जातो शर्यतीला पण प्राईज जिंकत असतो. सकाळीच भूषण भेटला मंदिरावर दर्शनासाठी आलेला, की चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आपण पण मॉर्निंग वॉकला राऊंड मारायला चालू केले तलावाला, एक्सरसाइज वगैरे केली आणि त्यानंतर पोचलो खर्डीला. तर इकडे दिसला आपल्याला हा बघा नंदी बैल. खूप वर्षातनं असं बघितला मी, खूप भारी वाटलं. त्यानंतर जायचं होतं कॉलेजला, तर पोचलो गेटमध्ये. एवढी सारी गर्दी होती की तिसऱ्या लाईनचं काम चालू आहे, आता गर्दी असतेच. त्यानंतर जायचं होतं आपल्याला जीवनदीप कॉलेजला. पोचलो जीवनदीप कॉलेजला. कॉलेज पण खूप सारं डेव्हलप होतं आहे. जर विचार केला तर नवनवीन कोर्सेस पण येते. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर घ्या आणि तुमची डिग्री कंप्लीट करा. त्यानंतर राहुल बोलतो की आपण जाऊया मॅचेस बघायला, म्हणून आम्ही निघालो गिरवाडीच्या दिशेने. तिकडे श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय दादासाहेब खाडे प्रतिष्ठान यांनी मॅचेस आयोजित केला. खरंच नियोजन वगैरे भारी आहे, ग्राउंड पण चांगलं आहे. इकडे पोचलो तर आमचे सचिन खोडके सर यांची मॅच चालू होती आसनगाव टीमची. ती तेवढी आम्ही मॅच बघितली आणि सर पण मस्त बॅटिंग करत होते. सर चांगलीच बॅटिंग करतात. तर बोललो की आता मॅच बघू आणि घरी जाऊ. मग आलो घरी आणि त्यानंतर आपल्याला जायचं होतं वैतरणाला. अखंड हरिनाम सप्ताह मोडक सागर दत्त जयंतीनिमित्त दरवर्षी सप्ताह असतो. मागच्या वर्षीसुद्धा आपण इथला व्लॉग बनवलेला, यावर्षीसुद्धा फुल व्लॉग बनवू. दत्त जयंतीच्या दिवशी कीर्तन वगैरे झालं आणि त्यानंतर सगळी गर्दी गेली तिकडे प्रसाद घ्यायला. तर इकडे जे विनेकरी आहेत ते आमचे मित्राचे आजोबाच आहेत. आम्ही त्यांच्या गळ्यातले हार वगैरे काढले, त्यांना मदत केली, त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आपल्याला इकडे भेटला आपला एक फॅन आदर्श हरड नाव आहे त्याचं. तो नेहमी भेटतो मला आणि बोलतो की मी तुझे ब्लॉग वगैरे बघत असतो. खरं तर भारी वाटलं. अशीच फॅन फॉलोईंग असू द्या, सपोर्ट करा. वैतरणाच्या सप्त्याचा प्रसाद जर बोलला तर तो असतो चुलीवरचा, खरंच भारी असतो. तुम्ही कधीतरी अनुभव घ्यायला या सप्त्यात. खूप गर्दी होती. भूषणला बोलू की जरा वेळ आपण थांबूया, गर्दी कमी झाली की बसूया. त्यानंतर इकडं सेवा करत होता छोटू, तो भेटला आपल्याला, वाढत होता. बोले ठीक आहे. भूषणची भूक अर्धवट राहिलेली, तो नंतर आतमध्ये जाऊन जेवला आणि त्यानंतर आम्ही सुद्धा परतीचा प्रवास करत होतो. असं आजचा ब्लॉग. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.